जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हंबा हंबा डांबा डांबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुम. परत एकदा संडेची सुट्टी होती आणि आम्ही गेलेलो फिरायला. तर सोबत गँग घेऊन आम्ही असेच एलोरा केव्स पाहायला गेलो. तर हे पाहू शकता मित्रांनो, आम्ही सर्वजण फिरायला गेलेले आहोत वेरुळीनी पाहायला. ही गँग सोबत घेऊन आम्ही गेलेलो फिरायला. तशीच गेटमध्ये एंट्री केली आणि आम्ही आपलं लेणीचं तिकीट काढून घेतलं. बारीमध्ये लागले होते, सगळे रांगेमध्ये उभा होते. आम्ही आमच्या गँगचं तिकीट काढून घेतलं आणि चाललो मग आमच्या मार्गाने आम्ही हे पहा, असं जायचं आणि तिथं गेल्याच्या नंतर तुमचं तिकीट अगोदर चेक होतं, खरंच तुम्ही तिकीट काढून आलाय का. नाहीतर एंट्री कोणाला नसते. मध्ये 2 गार्ड वगैरे बसले असते समोर. हा पहा खतरनाक व्ह्यूज आपण पाहू शकता मित्रांनो. ही आहे एलोरा केव्स. हे पहा, सगळे पर्यटक एलोरा केव्स पाहण्यासाठी आलेले आहेत. हे पहा, लहान लहान लेकरं म्हणा किंवा ज्या माणसाची वय झाली ते पण आनंद घेण्यासाठी हे पाहायला आलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे, जायचं कसं, किती लेण्या आहेत, काय नाही. हे पाहू शकता हा मॅप बघून आपण पुढचा प्रवास निश्चित करू शकता. तर मी तुम्हाला सांगणार आहे की टोटल लेण्या किती आहेत आणि जायचं कसं आणि परत यायचं कसं. तर असंच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. मी तुम्हाला एक ना एक लेण्याची संपूर्ण माहिती सविस्तर देईल. हा जे मार्ग दिसतोय समोरचा, तर इकडं 1 ते 10 पर्यंत लेणी आहेत. आपण पाहू शकता हा जे रस्ता आहे ना, ह्या रस्त्याने सरळ जायचं. हे पाहू शकता. तर आपण जाणार आहे लेणी क्रमांक 1. हे पहा, सर्वात खतरनाक व्ह्यू जर काय म्हटलं तर हा वॉटरफॉल्स. आपण वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. त्यावेळेस हा खतरनाक व्ह्यू असतो इथं. तर या ठिकाणी पाणी वगैरे नसल्यामुळं आहे पाणी, पण सीझन थोडा आहे थंडीचं, त्याच्यामुळं तरी पण आपण पाहू शकता, आनंद घेऊ शकता इथला. हे पहा, एखादी थोडीशी नदी टाईपमध्ये आहे आणि हा झरझरता झरा, वॉटरफॉल, आणखी काही म्हणता येतील ते आपण म्हणू शकतो याला. पण आनंद आपण घेऊ शकता. नक्कीच या, ट्राय करा. तर हे पाहू शकता मित्रांनो, लेणी क्रमांक 1 ते 6 इथून पुढे चालू होत आहेत. तर यांचा इतिहास म्हणजे असा आहे की अति प्राचीन वास्तूंचा ठेवा जपण्यासाठी 1951 साली भारत सरकारने काय केलेलं आहे, ह्या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. त्यानंतर ह्या लेण्या भारत सरकारच्या पुरातत्व जे असतं खातं त्यांच्याकडं हस्तांतरित केले गेले. 1 ते 12 जे आहेत तिथं बौद्ध लेण्या आहेत आणि 13 ते 29 आहेत हिंदू लेण्या आणि 29 ते 34 का आय थिंक 32 काय तर आहेत. तर ते आहेत जैन धर्माच्या लेण्या. तर ही लेण्या पाहू शकता तुम्ही. नंबर 1ची लेणी आहे ही पहा. आतून एक दरवाजा, हे आपण पाहू शकता लेणी क्रमांक 2 किंवा गुफा क्रमांक 2 याला आपण म्हणू शकतो. यामध्ये चैत्यगृहाची बुद्ध भिक्खूंसाठी प्रार्थनास्थळ ज्या म्हणून उपयोगात आणले जात असत. तर या ठिकाणी गौतम बुद्धाची ध्यानमूर्ती किंवा भिंतीवर सम्राट अशोक काळातील धम्मचक्र,
विभूतींच्या मूर्तीच्या आकृती दगडात कोरलेल्या आढळतात. हे पहा, ही गौतम बुद्ध यांची मूर्ती हे आपण पाहू शकता. ही आपणास लेणी क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी आणखी एक गोष्ट पाहायची म्हटलं तर आपण पाहू शकता की गौतम बुद्धाची ध्यान मूर्ती देखील आपण इथं पाहू शकता. ध्यान करत बसलेले आहेत गौतम बुद्ध, आपण पाहू शकता या लेणी क्रमांक 2 मध्ये. हे आपण पाहू शकता मित्रांनो, लेणी क्रमांक 3. असं मध्ये जायचं आणि हे पहा, म्हणजे काय झालेलं आहे की 1951 साली तयार केलेली ही सर्व काम आहे आणि आतापर्यंत काही ठिकाणी जे जाणारे जे लोक आहेत ते नीट पाहत नाहीत किंवा काहीतरी दगडमार, काहीतरी तोडकर, काहीतरी तोडून टाक, मोडून टाक असली काहीतरी करतात. त्याच्यामुळे ती नीट राहिल्या नाहीत. तरी पण आपलं भारतीय पुरातत्व खातं याच्याकडे पूर्णपणे लक्ष ठेवत असतं. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही, 1951 साली केलेलं काम ही आतापर्यंत देखील असं नीटनेटके आपल्यास पाहायला मिळतं. हे पहा. आणि ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही, लेणी क्रमांक 4. जवळपास मित्रांनो 1 ते 12 जे लेण्या आहेत ते जवळपास सेमच आहेत, पण कुठं कुठं म्हणजे जरा आहे पाहण्यासारखं. हे पहा.
तर आणखी एक प्रश्न मित्रांनो, की सर्वांच्या मनात एक असतो प्रश्न किंवा एलोरा नाव हे का पडलं असेल? तर ह्या लेण्याजवळ एलोगंगा नावाची नदी वाहते, म्हणून ह्या लेणीस आपण एलोरा नाव असे प्राप्त झाले किंवा आपण म्हणू शकतो. तसं तर ह्या लेण्यांना मराठी माणूस वेरूळ लेणी असंच बोलत आहेत, जे की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात असून हे आपण पाहू शकता लेणी क्रमांक, आणि ही आहे लेणी क्रमांक 12. तर मी आपणास बोललो की ही बौद्ध धर्माची किंवा बौद्ध लेणीतील सर्वात लास्ट लेणी आहे. लेणी क्रमांक 12 हे आपण पाहू शकता. आणि माझ्या माहितीस्तव ही लेणी मोठी पण आहे आकाराने, आणि याचं कोरीव काम पण चांगल्या प्रकारे झालेलं आहे, आणि मोठी आणि लास्ट लेणी. ह्या इथून चालू होत आहेत हिंदू लेण्या. मित्रांनो, मी आपल्याला सांगितलं होतं की 13 ते 29 हिंदू लेण्यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. वेरूळ लेण्यांच्या अगदी दर्शनी मध्यभागातच प्रवेशद्वारमध्ये आपणास हिंदू केव्हचा भाग बघण्यास मिळतो. त्यामध्ये लेणी क्रमांक 15मध्ये ब्रह्मा विष्णू महेश देवताची शिल्प मूर्ती आढळतात, हे आपणास पाहण्यास मिळते. आणि तसेच हिंदू लेणीपैकी सर्वात महत्त्वाची लेणी जर आपण म्हणलो तर लेणी क्रमांक 16 ही सर्वात महत्त्वाची लेणी आपण मानतो किंवा आहे पण. तेव्हा फॉरेनर पण लेण्या पाहिला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर लेणी क्रमांक 16. मित्रांनो, जर तुम्ही कधी आलो तर ही लेणी क्रमांक 16 अवश्य पाहून जावा, हा माझा सल्ला आहे तुम्हाला. तर इथं आहे कैलास मंदिर, की जे की असं सांगतात इतिहासकार की एका मूर्तीच्या दगडापासून ही मंदिर तयार केलेलं आहे. तर
तर मी आपणास याचा इतिहास थोडाफार सांगतो. कैलास मंदिराची निर्मिती इसवी सन 757 ते 783 या काळामध्ये झाली असेल असे इतिहासकार सांगतात. कारण लेणी क्रमांक 10च्या भिंतीवर राजा दंतदुर्ग याचा शिलालेख आपणास पाहावयास मिळतो. आणि महत्त्वाची बाब म्हणजे वेरूळ कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्णप्रथमच्या काळात निर्मिती झाली. कैलास लेणी ही पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच. 276 फूट लांब आणि 154 फूट रुंदीच्या आकारमान आपणास पाहावयास मिळतं. कैलास लेणी मंदिर म्हणजे अखंड खडक शिल्पातून निर्माण केलेली ही अलौकिक शिल्पकला आहे. आणखी एक बाब म्हणजे महत्त्वाची की मित्रांनो, मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते बांधण्यासाठी सुमारे 40,000 टन दगड काढला होता म्हणे, असं इतिहासकार सांगतात. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगवेगळे करण्यात आले. नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आहे. आणि ही आहे मित्रांनो लेणी क्रमांक 18. मी आपणास सांगितलं की लेणी क्रमांक 13 ते 29 यामध्ये आपणास हिंदू लेण्या पाहायला मिळतात. हे लेणी क्रमांक 19 यामध्ये मी आपणास सांगितलं की विष्णू, ब्रह्मा विष्णू असेल किंवा महादेव असेल, यामध्ये फक्त आपणास ना हिंदू धर्माचे जे काय आहे वैशिष्ट्ये जसं की असेल ते आपणास इकडं बघावयास मिळतं. खूप सुंदर अप्रतिम शिल्पकला आपणास बघायला मिळते जर आपण आलो तर वेरूळ लेणी पाहायला. आणि माझा एक सल्ला आहे तुम्हाला की आवर्जून जा, लेणी पहा. का तर यामध्ये हे भगवान विष्णू यांचा नंदी या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो. तुम्हाला माझा एक सल्ला आहे मित्रांनो की डोंट ट्राय दिस कॅन्टीन बिकॉज देअर फूड इज अनहायजीन आणि व्हेरी कॉस्टली. आणि बाकी आपण बघू शकता मित्रांनो, ट्राय करायचे असेल तर करू शकता, त्याच्यात काही शंका नाही आहे. मित्रांनो, फिरता फिरता आम्हाला संध्याकाळ झाली होती. मग आम्ही परत निघालो आहे आमच्या गावाकडे. तर पार्ट 2मध्ये आपण सांगणार आहोत मित्रांनो ज्या बाकीच्या लेण्या जे तुम्हाला सांगायचे राहिले आहेत किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं राहिलं आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.